नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक संघटना आक्रमक झाली आहेत। उद्या देशभरातील 700हून अधिक संघटना दिल्लीत जंतर मंतर इथं एकत्रित येऊन आंदोलन करणार आहेत। केंद्र सरकारने कायदा मागे न घेतल्यास 4 जानेवारीपासून देशभरात चक्का जामचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। याच विषयी टॅक्सी बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्याकडून अधिक जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। देशभरामध्ये हिट अँड रन या कायद्याविरोधात आता वाहतूकदार आक्रमक झालेले आहेत। अद्यापही अधिकृतपणे कुठेही संप सुरू नाहीये, पण उत्सुकरित्या अनेक ट्रक चालक आहेत त्यांनी बंद पुकारलेला आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत बाबा कांबळे आहेत, ज्यांची एक युनियन आहे आणि ती युनियन सुद्धा आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत। नेमका तुमचा विरोध काय आहे केंद्र सरकारने जो कायदा आता नवीन आणलेला आहे त्या विरोधात? प्रश्न असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून देशभरातील जवळजवळ 25 करोड ड्रायव्हर जे आहेत त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला सुरक्षा द्या। संसदेमध्ये अशा प्रकारचा कायदा केला गेला की एखाद्या ठिकाणी अपघात झाला, आता अपघात हा अपघात असतो, परंतु अपघात प्रसंगी ड्रायव्हर जर का पळून गेला तर 10 वर्षे शिक्षा आणि जवळ 7 लाख रुपये दंड। मग ह्या सगळ्या शिक्षेमुळे ड्रायव्हरच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे। आणि आता आमच्या सुरक्षेचं काय, आम्ही पैसे कुठनं आणायचे, दंड कुठनं भरायचा, अशी त्यांच्या मनात भावना निर्माण झाली। ते तुमचं शिष्टमंडळ जर केंद्र सरकारशी तुमची बैठक झाली आणि त्यामध्ये जर निर्णय झाला तर तुम्ही हा बंद मागे घेणार, अन्यथा मग तो 4 तारखेपासून तुम्ही पुन्हा उग्र स्वरूपामध्ये करणार? निश्चित उग्र स्वरूपात होणार, परंतु सरकार आमच्याशी काही अजून तरी बोलायला तयार नाही आहे आणि एकंदरीत सरकार बोलायला असं काही एकंदरीत चित्र दिसत नाही, त्यामुळं प्रचंड राग आहे। परंतु एक देशभरामध्ये सहमती झाली पाहिजे की हे जे आंदोलन सुरू झालं हे पुढं कंटिन्यू ठेवायचं आणि मोठ्या स्वरूपात करायचं, म्हणजे चक्काजाम करायचं की एकही ट्रक, एकही टेम्पो, एकही बस रस्त्यावर दिसली नाही पाहिजे। अशा प्रकारचं डिसिजन 4 तारखेला होण्याची शक्यता आहे। जर सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली नाही आणि जो कायदा आणलेला आहे तो मागे घेतला नाही तर मात्र 4 जानेवारीपासून देशभरामध्ये चक्काजामचा इशारा सुद्धा संघटनेकडून आता देण्यात येतोय। कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।